पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने। भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप। काँग्रेस कार्यकर्ता जखमी। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक। जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। पुणे पोलिसांची माहिती। भाजपच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न। आंदोलन संपत असताना दगडफेक झाली होती। भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांचं वक्तव्य तर प्रदेशाध्यक्षांवर पांघरून टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा घाटेंचा आरोप। भाजपने काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या दगडफेकीचा निषेध करतो। नाना पटोले यांच्याकडून निषेध व्यक्त। तर एप्स्टीन फाईलमध्ये भाजपची लोक, त्यांचाही भाजपने निषेध करावा। पटोलेंची टीका। दगडफेकीनंतर पुण्यातील काँग्रेस भवनाला पोलिसांचा बंदोबस्त। सपकाळांचा टिपू सुलतानवरील वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले होते। 2013 ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव। बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर। सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र समोर। शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या। मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला लाज वाटते का, ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार। अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव माझाच होता। भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनीच हा ठराव एकमतानं मंजूर केला होता। काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांचं वक्तव्य। तर मुंबई महापालिकेत त्यावेळी भाजपची ताकद नव्हती। अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या वादावरून गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया। शिवरायांची तुलना कोणत्याही राजाशी होऊ शकत नाही। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नाना पटोलेंची प्रतिक्रिया। जबाबदारीने केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम। टिपू सुलतानबाबतच्या विधानावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार। तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सपकाळांचा सवाल। मेट्रो दुर्घटना आणि राहुल नार्वेकरांवरील बातम्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची टीका। तर शिवरायांचा पराक्रम एकमेवा द्वितीय आहे, यात दुमत नाहीच, अंधारेंची प्रतिक्रिया। मताच्या राजकारणासाठी किती खाली जाणार, छत्रपती शिवाजी महाराज आमचे स्वाभिमान। गोपीचंद पडळकरांकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध। भाजप नेते येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानसाठी गौरवोद्गार काढले। भाजपला आधी प्रेम होतं, ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता आज टिपू सुलतान वाईट झाला। भाजपच्या सपकाळांवरील टीकेवरून सचिन सावंत यांचा टोला। मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस जाहीर। तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा। काही लोक टिपू सुलतानची विचारधारा पेळण्याचा विचार करतात, ही अत्यंत खेदजनक बाब। संग्राम जगतापांकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध। टिपू सुलतानची शिवरायांशी बरोबरी करणं अतिशय चुकीचं। काही लोक इतिहास बदलण्याचं काम करतायत, कोणी दहचा माफ केलेला नाही। पंकज भोयर यांची सपकाळांवर टीका। जळगावात भाजपकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सपकाळांचा निषेध। भाजप आमदार सुरेश भोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक। देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। झिरवाळ लाचखोरी प्रकरणीही कोअर कमिटीत चर्चा होणार। धाराशिवमध्ये भाजपची भूमिका निर्णायक ठरणार। तानाजी सावंत यांच्या अध्यक्षपदावरून भाजपला विरोधाच्या भूमिकेत। युतीत तणावाचं वातावरण। दोन्ही पक्षांमधील निर्णय आता फडणवीस शिंदेंच्या कोर्टात। तर खासदार बनल्यानंतर संजय राऊतांची अलिबागमध्ये किती जमीन होते हे त्यांनी सांगावं। नार्वेकरांचं राऊतांना आव्हान। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांचीही नावं जाहीर केली जाणार।
भिवंडी महापालिकेत भाजपचे 2 गट एकत्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही गट शहर पक्ष कार्यालयात एकत्र, नाराजी होती ती दूर झाली, भाजपचे आमदार महेश चौघुलेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी, पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं, करुणा मुंडेंचा आरोप. 2022 मध्ये शिंदेंनी उठाव केला नसता तर नाईकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं. एकनाथ शिंदेंच्या टीकेला उत्तर देत नाहीत, कामातून उत्तर देतात. श्रीकांत शिंदेंचा नाईकांवर पलटवार, तर माझ्या नादाला लागू नका, श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा. छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरील समाधीस्थळ अंधारात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. समाधीस्थळासह संपूर्ण किल्ले रायगडावर अंधार, तातडीनं प्रकाश योजना करण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी. भारतानं विजयानंतर पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन केलं नाही, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा आक्षेप. एकतर त्यांच्या विरुद्ध खिलाडू वृत्तीने खेळा, नाहीतर खेळूच नका, मांजरेकरांचं ट्विट. कोल्हापुरात क्रिकेट प्रेमींचा मोठा उत्साह. भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा. अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील घटना. सत्तारांनी दर्शन घेतल्यामुळे मंदिर शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडल्याचा दावा. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे मैदानात. जुन्या रेखांकनाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करा, शक्तीपीठ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचं मतदान घ्यावं, संभाजी भिडेंची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मुंबई दौरा. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद पार पडणार. मुंबईतील चारकोप मारहाण प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. मनसेसह शिवसेनेच्या 17 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. 13 फेब्रुवारीला बांधकाम साईटवर जाताना ठेकेदाराच्या लोकांना मारहाण करण्यात आली होती. एटीएसच्या कारवाईत अहिल्यानगरमध्ये तलवारी सापडल्या. कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल आणि सीसीटीव्हीची तपासणी सुरू. जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना. वाडी खुर्द परिसरात महापुरुषांच्या पुतळ्याची तरुणाकडून विटंबना. पोलिसांकडून तातडीनं आरोपीला अटक केल्यानंतर जामोदमधील तणाव परिस्थिती नियंत्रणात. अमरावतीच्या कांतानगरमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना. लाखोंचा मुद्देमाल लंपास. पोलीस बंदोबस्त असतानाही चोरी झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. 20 फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद ठेवणार. नाशिकमधील सरपंच परिषदेचा इशारा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरपंच परिषदेकडून आंदोलन केलं जाणार. लातूरकरांचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेला सुरुवात. श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेचं यंदा 73वं वर्ष. अकोल्यातील अंबिका माता मंदिर परिसरात पारंपरिक विधींसह रंगला शिवपार्वती विवाह सोहळा. राजराजेश्वर मंदिरातून महादेवाची भव्य मिरवणूकही काढण्यात आली आहे. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या वेशभूषेतील उपस्थिती ठरली विशेष आकर्षण. साताऱ्यातील कास पठार आणि परिसराच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पाहणी दौऱ्यानंतर कास पठाराचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समावेश. कासच्या वैभवात भर पडून पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार. बुलढाण्यातील माळविहीरचा बाराव शिवरात्रीच्या सायंकाळी लख दिव्यांनी उजळला. बाराव आणि मंदिर परिसरात दिव्यांचा लखलखाट. अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी महाराष्ट्र बाराव मोहीम अंतर्गत राज्यातील 44 बाराव दीपोत्सवात न्हावून निघणार. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार. महाशिवरात्रीनिमित्त ठेवलेल्या बैलगाड्या शर्यती पाहण्यासाठी मोठी गर्दी. मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गासाठी धुळे जिल्ह्यातील 350 हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणार. मात्र जमिनीच्या बदल्यात शासनाकडून कवडीमोल भाव दिला जाणार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. धुळे शहरात महापालिकेकडून नुकतंच खासगी ठेकेदाराला कचरा उचलण्याचं कंत्राट. मात्र जागोजागी कचऱ्यांचे ढीग पडल्याचं समोर. 100 नवीन घंटागाड्यांचीही सुरू करण्यात आल्या. शहरातील कचरा पडून असल्याचंही चित्र. अंबरनाथमध्ये चक्क
भातात सापडली अळी। अंबरनाथमधील एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार। ग्राहकांना समोर आणला किळसवाणा प्रकार। पुण्याच्या जुन्नर कबाडवाडीमध्ये जमिनीच्या वादातून भाऊ बहिणीच्या कुटुंबांमध्ये हाणामारी। अखेर टोकाला गेलेला वाद मिटवण्यासाठी जुन्नर पोलिसांची मध्यस्थी। मुंबईत गुंतवणुकीतून लाखोंचा फायदा करून देण्याचा आमिष दाखवत व्यापाराची फसवणूक। शिपिंग व्यवसाय अनीस खान यांच्या तक्रारीवरून जे मार्ग पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या चोपडामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारीत दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी। क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याचीही माहिती। भिवंडीत अट्टल गुन्हेगाराचं पोलिसांच्या हातावर तुरी देत सब जेलमधून पलायन। औषधं आणि जेवण करण्याकरता सब जेलमधून बाहेर काढल्यानंतर लोखंडी जाळी तोडून आरोपी पसार। जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंग सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात सोने व्यावसायिकाला लुटल्याचं प्रकरण। 7 आरोपींना अटक। 1,12,32,000चा मुद्देमाल जप्त। लुटलेल्या सोन्याची वाटणी करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची झडप।